मित्रांनो लास्ट लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर एक्सरसाइज नंबर 1.1 and question number 1 to 4 okay completed. Then next question number 5. तर आज आपण एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर जो काही 5 आहे तो क्वेश्चन नंबर 5 बघणार आहे. हा वर्ड प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन नंबर 5 पासून जे काही वर्ड प्रॉब्लेम स्टार्ट होतात तर वर्ड प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे हे काळजीपूर्वक तुम्ही काय करायचंय पाहायचं. तर लक्ष द्या काळजीपूर्वक. सोल्युशन फर्स्ट आपल्याला काय क्वेश्चन दिलेला आहे. लुक हियर. इन ट्रायंगल्स ए बी सी इफ मेजर ऑफ अँगल ए याचं आपल्याला मेजर दिलंय 7 पाय अपॉन 36 रेडियन मध्ये. मेजर ऑफ अँगल बी बी चं जे काय मेजर आहे ते कशामध्ये दिलेलं आहे 120 डिग्री दिलेलं आहे आपल्याला म्हणजे डिग्री मध्ये दिले. फाइंड मेजर ऑफ अँगल सी इन डिग्री अँड रेडियन. तर हा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला 3 मार्क्सला विचारला जातो. तर आपल्याला जो काय अँगल काढायचा आहे सी तो कशामध्ये काढायचा आहे तर तो अँगल्स डिग्री बोथ रेडियन दोन्हीमध्ये पण काढायचा आहे. डिग्री आणि रेडियन मध्ये. लुक हियर सोल्युशन. फर्स्ट वी राइट डाउन गिवन in triangle ABC triangle ABC मध्ये काय दिले आपल्याला मेजर ऑफ अँगल A is equal to 7 pi upon 36 radian comma measure of angle B is equal to 120 degree. ओके. तर फर्स्ट आपण काय करायचं आहे हे रेडियन डिग्री मध्ये काय करायचं आहे कन्वर्ट. therefore measure of angle A is equal to how many given 7 pi upon 36 7 pi upon 36 is equal to. तर आपल्याला जर डिग्री मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर आपण कशाने मल्टिप्लिकेशन करतो 180 upon pi ने मल्टिप्लिकेशन करतो. ओके. इन ब्रॅकेट 7 pi upon 36 into 180 upon pi. ओके. याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे डिग्री मध्ये होणार आहे. लुक हियर pi cancel these are neglected. ओके. 35 ones are 35 35 5s are okay 35 5s are each answer is 180. 36 5 किती येते 180 येते. हे लक्षात ठेवायचं. रिमेनिंग पार्ट is equal to 7 into 5. okay 7 into 5 degree means measure of angle A is equal to how many degree 35 degree. A चं मेजर आपल्याला मिळालेलं आहे. ओके. B चं पण मेजर आपल्याकडे आहे 120. जर ट्रायंगलचे दोन अँगल्स माहिती असेल तर आपण तिसरा अँगल्स काय करू शकतो तर काढू शकतो. ओके. त्रिकोणाच्या नियमानुसार थेरमनुसार काय तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 असते. The sum of three angles in a triangle is 180 degree. ओके. हाच रूल आपल्याला काय करायचा आहे यूज करायचा आहे. तो रूल आपल्याला माहिती आहे तेव्हा आपण काय म्हणू शकतो we know that काय म्हणते आपल्याला we know that the measure of angle A plus measure of angle B plus measure of angle C is equal to 180 is equal to 180. आता याच्यामध्ये काय करायचं तर आपल्याला जे काही मेजर आहे त्याचं माप आपल्याला पुट करायचं. A चे किती आहे 35. ओके 35 प्लस B चं 120 प्लस C चं माप आपल्याकडे आहे का नाही आहे तर C चं माप आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे. तर आपण काय करू शकतो याच्यामध्ये मेजर ऑफ अँगल C as it is now measure of angle C is equal to how many degree 180. नेक्स्ट लाईनला काय करा ऍडिशन करा आणि तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे सबट्रॅक्शन. ओके. याचं ऍडिशन जे आहे ते ऍडिशन किती येणार आहे बघा 155 डिग्री. ओके. 155 डिग्री 120 अधिक 30 150 आणि 5 155 प्लस मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू 180. इकडे प्लस आहे
there going then minus measure of angle C is equal to 180 minus 155 degree. ओके तुम्ही सबट्रॅक्शन करू शकता. सबट्रॅक्शन केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आन्सर किती येणार आहे. मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू हाऊ मेनी 25 डिग्री. ओके तर m चं म्हणजे C कोणाचं जे काही माप आहे ते किती आलेलं आहे हाऊ मेनी डिग्री 25. पण आपल्याला काय सांगितलंय डिग्री अँड रेडियन बोथ दोन्ही मध्ये पण काढायचं. परंतु आपल्याला डिग्री मध्ये काढलं आता कशामध्ये काढायचंय रेडियन मध्ये काढायचं. देयरफॉर मेजर ऑफ अँगल C is equal to 25 degree. Okay is equal to आपण कशामध्ये कन्वर्जन करायचंय रेडियन मध्ये कन्वर्जन करायचं. तर 25 we to multiply by pi upon 1. ओके तर हे सगळ्यांना कशाने मल्टिप्लिकेशन होतं 5 ने डिवाइड होतं. 5 5 are 25. ओके 5 1 are 5. ओके 5 सॉरी 5 3 are 50. 5 3 are 15. 15 तर किती उरणार आहे 3 टाइम्स म्हणजे 5 6 36. आन्सर काय आहे याचा मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू आपण लिहू शकतो इज इक्वल टू 5 pi upon 36 रेडियन. ओके मेजर ऑफ अँगल C चे जे काय मेजर आहे मेजर काय आहे तर 5 pi upon 36 रेडियन. ओके देयरफॉर इनकम्प्लीट सेंटेन्स मध्ये आन्सर लिहायचं. बोर्ड एक्झाम साठी कंप्लीट सेंटेन्स साठी एकला काय असतं तर 1 मार्क या हाफ मार्क्स असतो. ओके दॅट्स इम्पॉर्टंट. कंप्लीट सेंटेन्स मध्ये काय विचारलं आपल्याला फाइंड द मेजर ऑफ अँगल C in degree and radian. Okay the measure of angle C is 25 degree is equal to 5 pi upon 36. Okay that's final answer. एक्झाम्पल्स तुम्हाला 3 मार्क्स ला विचारलं जातं. ओके एक्झाम्पल आता नेक्स्ट एक्झाम्पल्स आपण काय करतोय बघतोय. क्वेश्चन नंबर 5 आहे. आता क्वेश्चन नंबर काय बघायचं आहे यस नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 टू अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. ओके तर ट्रायंगलचे दोन अँगल्स आपल्याला दिलेले आहेत. फर्स्ट 5 pi upon 9 radian and second 5 pi upon 18 radian and find the degree and radians. मेजर ए ऑफ थर्ड अँगल्स. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय थर्ड अँगल्स काय करायचं फाइंड आउट करायचं. तर फर्स्ट अँगल दिलाय सेकंड दिलाय आणि थर्ड काढायचं. बट हिअर टू अँगल्स इज गिवन. तर लास्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलं होतं एक अँगल डिग्री मध्ये आणि कशामध्ये दिला होता रेडियन मध्ये. तर बोथ दोन्ही पण कशामध्ये दिले रेडियन मध्ये दिलेले. ओके तर आपण काय करू शकतो सिंपल आपल्याला काय डिग्री मध्ये सॉल्व्ह करणं सोपं जाईल. त्यामुळे ह्या दोन्हींचं पहिल्यांदा काय करायचं डिग्री मध्ये काय करायचं तर कन्वर्जन करायचं. तर आपण डिग्री मध्ये कन्वर्जन करूया. सोल्युशन फर्स्टली राइट डाउन गिवन काय काय दिलेलं आहे आपल्याला. therefore measure of angle is equal to आपण म्हणूया 5 pi radian upon 9 and measure of angle B is equal to आपण सपोज करूया 5 pi upon 18 radian. ओके आपण सपोज केलं. therefore याचं काय करायचं तर आपल्याला कन्वर्जन करायचं इन डिग्री. तर फर्स्ट therefore measure of angle A is equal to 5 pi upon 9 radian is equal to in bracket आपण काय करूया तर मल्टिप्लिकेशन करायचं कशामध्ये कन्वर्जन करायचं डिग्री मध्ये. तर 5 pi upon 9 into multiply by 180 upon pi. Okay degree 5 pi cancel these are neglected. Here 9 ones are 9 9 twos are 9 threes are 18 9 2 18 9 zeros 0. तर रिमेनिंग पार्टला काय शिल्लक राहणार आहे 5 into 20 is equal to काय येणार आहे 100 डिग्री. अँगल किती असणार आहे आपला
100 डिग्री असणार आहे मेजर ए. तर तसंच तुम्ही मेजर काय करू शकता, तर बी चं पण जे काही मेजर आहे ते तुम्ही फाइंड आउट करू शकता. मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल बी चं आपल्याला जे काही मेजर आहे माप आहे ते दिलं गेलेलं आहे. किती दिलं गेलेलं आहे, तर 5 पाय अपॉन किती आहे तर 80. नेक्स्ट 5 पाय अपॉन किती आहे तर 80 रेडियन आहे. याचं आपल्याला कशामध्ये कन्वर्जन करायचं आहे, तर डिग्री मध्ये कन्वर्जन करायचं. तर आपण लिहू शकतो 5 पाय अपॉन 80 into 180 अपॉन 5 ओके डिग्री इज इक्वल. तर आपण पायला पाय काय केलंय, कॅन्सल केलेलं आहे. 18 के 18 किती आलं तर 10. ओके नेक्स्ट टाइम आपण लिहू शकतो 5 into 10. आन्सर इज 50 डिग्री. आन्सर किती असणार आहे 50 डिग्री. तर जो आपण नेक्स्ट जो काय रूल वापरला अगोदरच्या एक्झाम्पल साठी तोच रूल आपल्याला यूज करायचा आहे. द सम ऑफ 3 angles, द सम ऑफ 3 angles ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. बरोबर, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. ते आपल्याला माहिती आहे. दॅट्स व्हाय वी नो दॅट आपल्याला काय माहिती सांगा वी नो दॅट. तर मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B प्लस मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू 180. इज इक्वल टू आपण काय म्हणणार आहे 180 डिग्री. तर जे काय मेजर माहिती आहे याचं B चं ते पुट करा. 100 प्लस 50 also degree here also degree plus measure of angle C is equal to 180. नेक्स्ट लाइन यांचे सम करा आणि तिकडे काय करायचं सबट्रॅक्शन करायचं. तर मेजर ऑफ अँगल C is equal to काय म्हणू शकतो आपण प्लस याचं ऍडिशन केलं 150 is equal to 180. हे इकडे प्लस आहे तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे मायनस. तर मेजर ऑफ अँगल C is equal to ओके is equal to आपण काय म्हणणार आहे 180 डिग्री मायनस 150 डिग्री. 180 डिग्री मायनस काय म्हणणार आहे 150 डिग्री. तर मेजर ऑफ अँगल C is equal to मी सबट्रॅक्शन करू शकतो. आन्सर काय येणार आहे तर 30 डिग्री येणार. ओके म्हणजे थर्ड अँगल जो आहे थर्ड अँगल किती आलेला आहे 30 डिग्री. बोथ आपल्याला कशामध्ये काढायचं आहे डिग्री अँड रेडियन मध्ये. ओके टू कन्वर्ट इन रेडियन मेजर्स. ओके therefore measure of angle C is equal to 30 degree is equal to then multiply by 30. And how many multiply 30 into pi by 180. Okay convert in radian. Okay 0 ला 0 cancel cancel. Okay 3 1s are 3. Okay 3 6s are 86. Answer काय येणार आहे तर here also only 6 remain. Means answer is 5 by 6. Right. आपण काय म्हणू शकतो इन ट्रायंगल therefore third angle of triangle is 30 degree is equal to 5 by 6 radian. Is equal to pi by 6 radian. Okay, that's final answer. एक असणार आहे तर आपलं फायनल आन्सर असणार. हा काय असणार क्वेश्चन नंबर 6 झाला. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण क्वेश्चन नंबर 7. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय क्वेश्चन नंबर 7. In a right angle triangle the acute angles are in the ratios 4 has to 5. Find the angles of the triangles in a degree and radian measures. ओके तर आपल्याला काय करायचं तर याच्यामध्ये एकही अँगल्स आपल्याला दिलेला नाहीये. बट आपल्याला काय सांगितलंय हा जो काय ट्रायंगल आहे तो कसा आहे राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे याच्यापैकी एका तरी कोणाचं माप किंवा एका तरी अँगलचं मेजर असणार आहे. ते मेजर किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे. ओके आणि अदर जे काही दोन आहेत त्यांचे किती असणार आहे 90 डिग्री असणार. हा क्वेश्चन सोडवायचं कसं बघा. क्वेश्चन जर तुम्ही काळजीपूर्वक रीड केला तर तुम्हाला समजणार आहे क्वेश्चन मध्ये काय करायचं.
तर हा अँगलचं एक माप आपल्याला काय सांगितलेलं आहे, राईट अँगल. म्हणजे राईट अँगल असेल तर ते किती डिग्रीचं असणार आहे, 90 डिग्री. आणि ह्याचं काय दिलंय, गुणोत्तर दिलंय, म्हणजे काय दिलंय, रेशोज दिलाय. नेक्स्ट लाईन आपण सॉल्व्ह करूया सोल्युशन. Therefore, the given triangle is right angle triangle. Okay, हे most important. The given triangle is right angle. असं असेल तर आपण काय म्हणू शकतो, measure of A is equal to 90. तुम्ही काय घेऊ शकता, B चं मेजर 90 घेऊ शकता, C चं मेजर 90 घेऊ शकता. कोणत्याही अँगलचं जे काही मेजर आहे ते तुम्ही काय घेऊ शकता, तर 90 डिग्री असं घेऊ शकता. ओके, नेक्स्ट आपण काय करायचं आहे, देअरफॉर ही कंडिशन लिहून घ्यायची. ही कंडिशन आपल्याला काय केलेलं आहे, दिलेलं आहे, the acute angles are in the ratio. The ratio of acute angles is, कसं म्हणायचं आहे, the ratio of acute angle is, काय दिलेलं आहे आपल्याला, 4:5. 4:5 दिलेलं आहे. तेव्हा आपण काय करू शकतो, सपोज करू शकतो, मानू शकतो. काय म्हणायचं आहे, तर मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू 4x या, and measure of angle C is equal to 5x. Measure of angle is equal to 5x. तर आपल्याला एक अँगल्स माहिती आहे, तुम्ही दोन प्रकारे हा क्वेश्चन सोडवू शकता. तर ह्या दोन्हीची बेरीज किती येते, 90 डिग्री. याच्यावर तुम्ही एकची व्हॅल्यूज काढू शकता. दुसरा जो काय, द सम ऑफ थ्री ट्रायंगल्स. ओके, इन अँगल्स इज हाऊ मेनी डिग्री, 180 डिग्री. हा रूल आपण यूज करू शकतोय. दॅट्स व्हाय फर्स्ट आपल्याला एकची व्हॅल्यूज काढायची आहे आणि याच्यामध्ये पुट केलं की हे दोन अँगल्स आपल्याला मिळणार. ते दोन अँगल्स कशामध्ये काढायचे, डिग्री आणि रेडियन मध्ये आपल्याला काय करायचं तर फाइंड आउट करायचं. नेक्स्ट लाईन आपण सॉल्व्ह करूया. वी नो दॅट काय आपल्याला माहिती आहे, वी नो दॅटचा अर्थ काय माहिती आहे. काय माहिती आहे आपल्याला, लुक हियर, द मेजर ऑफ अँगल A plus measure of angle B plus measure of angle C is equal to how many degree, 180 degree. किती डिग्री असते, 180 डिग्री. नेक्स्ट टाइम यांच्या जे काही व्हॅल्यूज आहेत त्याच्यामध्ये आपण पुट करूया, 90 डिग्री प्लस 4x प्लस 5x is equal to 180 डिग्री. नेक्स्ट लाईनला ऍडिशन सबट्रॅक्शन करूया, इकडे प्लस आहे, देन गोइंग देन मायनस. Okay, next line, 4 plus 5, 9x is equal to 180 minus 9. Here also degree, here also degree. Subtraction करूया, 9x is equal to, जर आपण सबट्रॅक्शन केलं तर काय आन्सर येणार आहे बघा, 90 डिग्री. हे इकडं काय तर मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे गेल्यानंतर काय येणार आहे, डिव्हायडेशन. x is equal to 90 degree divided by 9. Then x is equal to answer is 10 degree. Yeah, x is equal to 10. तर आपण मेजर काढू शकतोय. मेजर ऑफ अँगल B is equal to, आपण काय सपोज केलंय, 4x. ओके, 4x is equal to 4 into 10 is equal to काय म्हणलं, 40. ओके, मेजर ऑफ अँगल C is equal to 5x. 5 into x ची व्हॅल्यू जी आहे, x ची व्हॅल्यू याच्यामध्ये आपण पुट करतो. x ची व्हॅल्यू काय आहे बघा, 10 is equal to 50 degree. is equal to 50 डिग्री. आता आपल्याला अँगल्स मिळालेले आहेत, ते बोथ अँगल्स कशामध्ये, रेडियन्स मध्ये. ते आपल्याला काय करायचं आहे, डिग्री मध्ये आणायचं. तर डिग्री मध्ये दिलेले आहेत ते कशामध्ये आणायचे, रेडियन मध्ये आणायचे. तर याला आपण काय करूया, तर मेजर ऑफ अँगल B is equal to, measure of angle B is equal to काय लिहिणार आहे बघा, 4x. म्हणजेच सॉरी किती आहे, तर 40 आहे, 40 डिग्री. हे कशामध्ये कन्वर्जन करायचं आपल्याला, रेडियन मध्ये कन्वर्जन. इन ब्रॅकेट 40 into
पाय बाय 1/8. आपण काय करू शकतोय तर सॉल्व करू शकतोय. सॉल्व करा. रेडियन 0 ला 0 काय झाला कॅन्सल. 2 ने डिवाइड होते 2 ने डिवाइड करा. 2 2 जा प्लस 9. एंगल इज 2 पाय अपॉन 9 रेडियन. 2 pi upon 9 rad. Similarly, measure of angle C is equal to how many degree? 50 degree. तर 50 डिग्रीचं कशामध्ये कन्वर्जन करायचं तर आपल्याला रेडियन मध्ये कन्वर्जन करायचं. 50 into pi by 1/8. ओके. सेम 0 ला 0 आपण कॅन्सल केला. बाकी काय डिवाइड होते का नथिंग ॲज इट इज. तर आन्सर काय येणार आहे 5 pi upon 18 radian. Okay, 5 pi upon 18 radian. Therefore these two angles, therefore these two acute angles in triangle is 40 degree and 50 degree in radian. Radian मध्ये किती आहे 2 pi radian and 5 pi 18 radian. ओके. आपलं काय असणार आहे तर फायनल असणार आन्सर असणार. अशा प्रकारे आपण काय केले क्वेश्चन नंबर 7 काय केलेले तर पाहिलेले. क्वेश्चन नंबर 5 6 and 7. आणखी एक क्वेश्चन आपण काय करूया तर क्वेश्चन नंबर 8 काय करू शकतो तर आपण नेक्स्ट काय करतोय तर क्वेश्चन बघतोय. क्वेश्चन नंबर आहे 8. तर हा पण 3 मार्कचा क्वेश्चन आहे. तर लक्ष द्या. द सम ऑफ टू अँगल्स म्हणजे दोन कोणांच्या मापांची बेरीज. द सम ऑफ टू अँगल्स is 5 pi radians and their difference is 60 degree. Find their the measure in degree. तर आपल्याला काय करायचं find their measure in degree म्हणजेच काय तर त्या दोन कोणांच्या मापांचं काय माप आपल्याला काढायचं. मेजर काय करायचं काढायचं. तर आपण काढू शकतोय. ह्याचं कशामध्ये कन्वर्जन करा फर्स्टली डिग्री मध्ये कन्वर्जन करायचं. आपल्याला विचारलेला अँगल्स आहे फक्त आपल्याला डिग्री मध्ये विचारले. ओके. तर सोल्युशन फर्स्टली गिवन तर आपल्याला हे दिलेलं आहे ते पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घ्या. 5 pi radian is equal to means how many degree. ओके. तर किती डिग्री असणार हे आपण काय करायचं फाइंड आउट करायचं. देन 5 into 5 pi into multiply by 180 divided by 5. Okay, in degree. Then do here neglect 5 pi is equal to आता आपण जे काही रिमाइंडर राहिले ते लिहूया 5 into 180. तर 180 into 5 आपण मल्टिप्लिकेशन करूया तर 900. जर आपण मल्टिप्लिकेशन केलं 85 * 90 and take 0 900. ओके. नेक्स्ट देयरफॉर नेक्स्ट अँगल्स आपल्याला ज्या काही कंडिशन्स दिल्या त्या कंडिशन्स आपण यूज करायचा आहे. फर्स्ट कंडिशन the sum of two angles. Okay, तर सपोज करायचं therefore these two angles suppose these two angles is x and y. Okay, suppose these two angles x and y. First angle is x and second is y. Okay, next therefore by first condition condition द्यायची काही गरज नाही. आपण म्हणले फर्स्ट कंडिशन the sum of two angles is. Okay, therefore means x plus y is equal to
काय सांगितलं 5 पाय रेडियन. 5 पाय रेडियन means how many degree? 900 degree. This is equation number 1. Okay, next by second condition. By second condition. Okay, by second condition क्या? Their difference is 60 degree. Means difference between two angles is how many degree? 60 degree. Means x minus y is equal to 60 degree. This is equation number 2. This is equation number 2. Look here, x plus y is equal to 900. X minus y is equal to 60 degree. Here two linear equation in two variables. Means हे दोन काय तर दोन चलातील रेषीय समीकरण. काय दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजेच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर याचा आपण मेथड बघितली 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्डला बघितलं. x आणि y च्या व्हॅल्यूज काढायचे. तर आपण फर्स्ट आणि सेकंडचे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करायचं. नेक्स्ट आणि y च्या व्हॅल्यूज काढायचे. जी काय व्हॅल्यूज इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचे. लुक हियर, दिस इज इक्वेशन नंबर 1 x + y. तर इथं y चा जो कोएफिशिएंट आहे तो सेम आहे. ओके 1 1, परंतु साइन डिफरंट असेल तर ऍडिशन. तर आपण काय करणार आहोत? ऍड 1 and 2 we get 1 and 2 चे आपण काय करणार आहे? ऍडिशन करणार आहे. 1 काय x + y is equal to 9 and second plus x minus y is equal to 6. Look here, y cancel. Here what remains? 2x is equal to 906. 2 इकडे multiplication आहे. There going there divided. X is equal to 916 divided by 2. X is equal to आपण divide करूया. Okay, 2 1s are 2, 2 4s are 8, 16, 2 8s are 16, 0. 408. Okay, फर्स्ट अँगल आपल्याला मिळालेला आहे. सेकंड काढायचं. y put x is equal to 480 in equation 1. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करायचं आहे? इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं. इक्वेशन 1 x plus y is equal to 9. ज्यामध्ये आपण पुट करतोय x व्हॅल्यू 480 plus y is equal to 900. इकडे प्लस आहे. There going there minus. Y is equal to 900 minus 408. तर आपण सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्शन केल्यानंतर काय येणार आहे तर बघा. y is equal to 420. 400 and काय येणार आहे? 20. Then subtraction. y is equal to. आपण काय विचारले? What find? Find their measure in degree. Okay, these two angles, therefore these two angles are first how many coming here? 480 degree and 420. That's final answer. Okay, इथं आपण काय कोणतं क्वेश्चन बघितलं? क्वेश्चन नंबर 5 6 7 and 8. 4 क्वेश्चन आजच्या लेक्चरला आपण काय केलेलं आहे? पाहिलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला याच्या पुढचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स तुम्हाला काय केले जाणार आहेत तर सॉल्व्ह करून दिले जाणार आहेत. ओके, तर याचं काळजीपूर्वक काय करायचं तर तुम्ही अभ्यास करायचा. कारण हे क्वेश्चनचे आहेत वर्ड प्रॉब्लेम 3 या 4 मार्क्सवर तुम्हाला एक्झामला असणार आहे.